डॉक्टर आहेत का? हो आहेत सर आहेत. जुलाब होता वाटला का? नाव सांगा. काय होतंय? जुलाब होता. हा नाव सांगा. बारोकर. पोट दुखतंय? किती जुलाब झाले? बरोबर. वडिलांना काय होतंय? जुलाब होता. कधीपासून व्हायला 2 लागले? दिवस झाले. मग त्या दिवशी घरी येऊन इंजेक्शन दिले ना मी तुम्हाला. काही फरक नाही पडला. बर. पोट दुखतंय का? सर पेशंट आता पोट पण दुखतंय. बर बर. मी त्यांचं बघतो, त्यांना मी व्यवस्थित बघतो. आता त्रास त्यांचं काय असेल ते सगळं काही हे करतो. काय काळजी करू नका. त्यांना गोळ्या औषधे लिहून देतो मी. थांबेल. पाणी भरपूर घ्या, लिंबू सरबत घ्या. हा थांबेल ते, काही काळजी करू नका. इंजेक्शन वगैरे काय? आता देतो इंजेक्शन वगैरे सगळं काय करू. हा गोळ्या औषध इंजेक्शन देऊ. सिस्टर बाहेरचे पेशंट बघा तुम्ही. हा आता यांना मी इंजेक्शन देतो. हा हो हो. या पुढे. झोपा खाली. पोट दुखते ना. हा. किती वेळ झाले पोट दुखते? बर. चांगलं इंजेक्शन द्या डॉक्टर. हो सर. तुम्ही काही काळजी करू नका. वडिलांना जरा जपत जा ना. जपतोय ना. मग जुलाब कशी काय व्हायला लागली एवढी? पेशंट आलता 2 वेळा आहे. आंबा बीपी घेतो का? सलाईन वगैरे नाही ना भरवणार याची? हा? सलाईन वगैरे बघू ना, इंजेक्शन देऊ. थांबलं तर ठीक आहे, नाही थांबलं तर मग आपण त्यांना हे करू. काय करू? सलाईन भरू. हा जर नाही थांबलं तर सलाईन भरू. आता शक्यतो तो थांबेलच. आता इंजेक्शन देतो. खाण्याचं काय काय पथ्य पाळायचं तेवढं सांग. पाणी आता सध्या बिस्लरीच आहे. काय पथ्य नाही पाण्याचं. लिंबू सरबत भरपूर द्या आणि पाणी द्या. हा ते ऐकत नाही वय झाल्यामुळं. काय ऐकत नाही वय झाल्यामुळं. वय झाल्यामुळं काही खाण्यात आलं. काय सांगायचं? खायला काय दिलं तर काल वडापाव खाल्ला होता. हॉटेलचं खाऊ नका. मिरची खाल्ली हिरवी. शिळ पापड देऊ नका त्यांना. काय आता तर बीपी चांगला आहे बरं का. काही काळजी करू नका. येईल कमी. त्यांना सलाईन लावायची काही गरज नाहीये. काय औषध गोळ्या इंजेक्शन देतो. आणि ओरल सलाईन म्हणजे पावडर लिहून देतो तुम्हाला. ती पावडर त्यांना पाण्यातून द्या. काय भरपूर ते लिंबू सरबत द्या, पाण्यातून पावडर द्या. म्हणजे त्यांचे जुलाब थांबतील. बाबा इंजेक्शन देऊ तुम्हाला. तिकडे तोंड करा. हाताला नाही कमरेला द्यायचं डॉक्टर. सिस्टर सिस्टर
दिलं का? हा, तुम्हाला गोळ्या लिहून देतो, पावडर लिहून देतो. हा, ते गोळ्या वगैरे व्यवस्थित घ्या. ओके, चिठ्ठी घ्यायची, औषधं घ्यायची. हा, किती झाले पैसे? आमचे 100 रुपये झाले. सुट्टे नाहीत ना माझ्याकडे? पाहतो मी, आहेत माझे. हा, द्या मग. सुट्टे असेल तर द्यावं, बरं होईल. का आले औषध का? वगैरे? हो, पैसे आले? औषधे आले, पैसे आले. औषध वगैरे व्यवस्थित घ्या, सगळं काही ओके होईल. ठीक. हा, काही काळजी करू नका. विश्रांतीची गरज आहे त्यांना, विश्रांती द्या. हा, नंतर नाही थांबले तर मग आपण सगळ्यांना भरू. हा, थांबेल शक्यतो. ओके. हॅलो, हा सुशीलजी. हा, नेटवर्क मार्केटिंग मधनं बोलतोय. अहो, ते आपण सेमिनार जॉईन केलंय. हा, सेमिनार आहे आपला आता. कुठे? अहो, ते नाही का आपल्या गावातलं स्मशानभूमी, अहो त्याच्या शेजारी पडकं सभागृह आहे, तिथं आपलं सेमिनार आहे. हो, मोठे साहेब पण येणार आहेत. हा, काय अहो, जेवणाचं काही टेन्शन घेऊ नका, आपापल्या घरी जेवून यायचं. म्हणजे काय, अहो पोटाचा प्रॉब्लेम होतो ना गॅसचा वगैरे, त्यापेक्षा कसं आहे, घरून जेवून या. हा, मस्त आपण सेमिनार जॉईन करायचं. हो हो हो. अहो तुम्हाला तुम्ही टेन्शनच घेऊ नका. तुम्ही यशाच्या अगदी जवळ आहे. हा, तुम्ही नेटवर्क मार्केटिंग जॉईन केले. हा, अच्छा सगळं. आणि मला एक सांगा, ते तुमचं 1.5 मीटर कापड भेटलं का? हा 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 हा. मग अजून तुम्ही माणसं जॉईन करा बरं का. आपल्या ह्याची ग्रोथ होण्यासाठी माणसं जॉईन करा. हो हो, या सेमिनार आहे लवकर. हो लवकर. ओके ओके, चालेल चालेल. काय वाटलो का? हा, या या या. नमस्कार नमस्कार. बसा. नमस्कार नमस्कार. हा, आपलं नाव? राजू. अच्छा, तुमचं? विजय. आणि तुमचं? सचिन. अरे वा, राजू विजय सचिन, वा वा वा. नेटवर्क मार्केटिंग मध्ये तुमचं स्वागत आहे आपल्या ऑफिसला. तर बोला, काय म्हणताय? हे सर, आपण यशस्वी होईल ना? अहो, यशस्वी म्हणजे काय, नक्की यशस्वी. अहो, तुम्ही या ऑफिसची पायरी चढला म्हणजे यश तुमच्या हातात आहे. हो. अच्छा अच्छा, तुम्ही त्या सुशीलने सांगितलं तुम्हाला? हो हो, सुशील आमच्याच नेटवर्किंगचा माणूस. हा, एकदम मेहनत आहे, खूप छान, एकदम हुशार माणूस. हा, नक्की तुम्हाला भेटणार. तुम्ही काही दिवसातच करोडपती होणार. आमचं 2 दिवस चाललंय तुमच्याकडे यायचं. तुम्ही जो आला म्हणला, चला जाऊ. अहो, तुम्ही नक्की करोडपती होणार. हो. स्कीम बद्दल थोडी माहिती द्या. अहो, स्कीम बद्दल काय, स्कीम एक नंबर आहे. तुम्हाला यांनी सांगितलं नाही का? अहो, तुम्ही असं करत जावा. तुम्ही काय करायचे, फक्त 5,000 रुपये आम्हाला द्यायचे आणि तुमच्या खाली 3 जण जमा करायचे. म्हणजे त्यांचे 5,000 रुपये, असे 15,000 रुपये. साखळी पद्धत का? साखळी पद्धतीने करायचे. बरोबर? अगदी हुशार. 1 मिनिट. सुशील. हा, सुशील. ते 3 जण आलेत बरं का? हो 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 हो, बरोबर. त्यांना समजून सांगतो मी. हा, चांगले होईल ऍडजस्टमेंट. हो हो हो, ठीक आहे. चालते. ओके. हो. मग सुशील होते. हा, पाहता का फोन? हा, फोन. हो, नेटवर्क मार्केटिंग मध्येच घेतलेला आहे मी. हो, आणि हे कोट, हे सगळं नेटवर्क मार्केटिंग मधनच मिळालेलं आहे. आणि तुम्हाला 1.5 मीटर कापड पण भेटेल बरं का. विशेष म्हणजे कोण देतो तुम्हाला? तुम्ही 5,000 फक्त जमा करणार. आमचं 1.5 मीटर कापड, तुम्हाला गिफ्ट वाउचर, अहो सगळं भेटतं तुम्हाला. हो, 1 मिनिट. फोन वाजतो. आवाज काय येत नाही. हॅलो. हा, अहो EMI का? बोलतो सर, थोडं मीटिंग मध्ये मी. हो, EMI मोबाईलचा. ते काय थोडं असं एखादा दुसरा EMI राहतो, पण नेटवर्क मार्केटिंग सोडायचं नाही. आम्हाला टाय वगैरे तसं कोट घालून. हो, सगळं भेटणार तुम्हाला, सगळं भेटणार. तुम्ही फक्त जॉईन तर करा. हो, टाय घालून मस्त अजून साहेब होणार. हो, आम्हाला जमत ना तिचं. हो, नक्की जमणार. अहो, त्याच्यात काय आहे. चालेल. आता तुम्हाला स्कीम समजावून सांगतो. नेटवर्क मार्केटिंग. ओके. विजयजी, तुम्ही मला या स्कीमसाठी 5,000 रुपये देणार. ओके. त्यानंतर तुमच्या अंडर तुम्ही अजून 3 जण जॉईन करू शकता. म्हणजे त्यांच्याकडून किती, आता समजा राजू, हा, सचिनजी आहे, XYZ अजून कोण. ओके. त्यांच्या अंडर ते अजून 5,000 ने 3 जण जॉईन करणार. अशी साखळी पद्धत आहे ही स्कीम, म्हणजे साखळी पद्धतीची. आणि तुम्ही लखपती लगेच होणार. 5,000 भरले लखपती. हो हो, नक्की लखपती होणार तुम्ही.
हो बघ राजू होईल लवकरच आपण आता तर करताय स्कीम जॉईन? करणार ना सर ओके, ओके. इथपर्यंत त्या करता आलो ना म्हणलं स्कीम जॉईन करायची आज. हो आजच करा, वेळ घालवू नका आणि लखपती लगेच व्हा. अहो या राजूने लय काय केली चलाच पैसे आहेत ना तुझ्याकडे? आहेत की बरोबर. अरे वा मग तर खूप छानच. वा, वा, वा. पैसे घेऊनच आलो मी. हो हो व्हेरी गुड व्हेरी गुड. कधी पण वेळ आहे ना वेळ हो, हो. महत्वाचा आहे ना आपला. वेळ घालवायची नाही कधी पण. पण करोडपती होईल ना सर. हो नक्की नक्की. ठीक आहे, आता मी वरच्या साहेबांना लगेच कळवतो, मेसेज करतो त्यांना की हे जॉईन झालेत म्हणून. ओके 5,000 आहेत का बघा सर. हो बघतो. काय त्याचं काही टेन्शन घेऊ नका. पैसे काय तुम्हाला, तुम्ही तर लखपती होणार. आता आम्ही तुमची स्कीम चालू करू. ओके व्हेरी गुड थँक्यू. होईल ना पण सर नक्की. सपने वो नहीं होते हम जो सोए हुए देखते हैं, सपने वो होते हैं जो हमें सोने नहीं देते. आता काय तुम्हाला झोपूच देणार नाही, म्हणजे तुम्ही लखपती बनणार ना. थँक्यू. आपल्या गावात पण माणसं आहेत बरीच. अरे वा वा. आम्ही करतो गोळा पण ती काय करा म्हणजे 5 मध्ये झालं पाहिजे लखपती आम्ही. हो नक्की नक्की. तुम्ही लखपती झाला म्हणून समजा. काय रे? चालेल. आम्ही पण माणसं बघतो आता. गुड गुड गुड. चांगलं काम करताय नेटवर्क मार्केटिंग साठी. थँक्यू व्हेरी गुड व्हेरी गुड. आणि असं जोडत राहा बरं का. राजूजी मला तुमच्यात करोडपती दिसतोय आणि सचिनजी तुमच्यात मला लखपती दिसतोय. तुम्ही कधी स्कीम जॉईन करणार? यांच्या बरोबर करणार. अरे वा गुड गुड गुड. छान. तुम्ही दोघं झालाच म्हणून समजा. आम्ही दोघं यांना जॉईन होणार. हो 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 नक्की नक्की. येस 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 गुड गुड गुड. चालेल. हो आता करोडपती आपण येऊ. चला येऊ का सर. आणि लक्षात ठेवा, सपने वो नहीं होते जो हमें सोने नहीं देते. समझलं का? हम जो सपने सोए हुए देखते हैं वो नहीं, वो सपने हमें सोने नहीं देते. कळलं तर कळलं तुम्हाला. ओके हो गेले का? त्याच्या आईला नेटवर्क मार्केटिंग मध्ये काय काय करावं लागते. यायला ही भाड्याचा कोट, ही फोन पण मी तलाचा, ही कोट टाय, ही माझ्या मेहण्याचा सिक्युरिटीचा, आणि ही ऑफिस मित्राचं आहे किंवा मला लावतात तासभर. मी इथे लय वेळ घ्याला आयला. चला त्यांची स्कीम चालली. राम राम. अरे भाऊ काय चाललंय? काय काम वगैरे काय चाललं? काय नाही ठीक आहे. त्यांची स्कीम काढायची विचार घ्या. आता करायची त्यांना एक स्कीम आहे आपल्याकडे. बोला. इन्व्हेस्टमेंट केलं ना त्याच्यामध्ये तुम्ही ते थोड्याच दिवसात तुम्ही करोडपती व्हा. त्यांना स्कीम समजून सांगा बरं. हा बोला. तुम्ही आहे ना इथं आता तुम्ही इथं म्हणजे हरिभाऊ हा इथं तुम्ही आता जर 5,000 रुपये लावले, 5,000 तुम्ही गुंतवले, त्यानंतर तुम्ही खाली काय करायचे, असे 3 लोक टाकायचे. 1 2 आणि 3 लोक पाहिल्यानंतर प्रत्येकाला 5,000 रुपये जोडायला लावायचे. प्रत्येकाने 5 दिले. ह्यांनी काय करायचं, ह्यांनी परत इकडे 1 2 आणि 3 ह्यांनी 3 करायची. परत ह्याला बी सांगायचं 1 2 आणि हे 3, ह्याला बी सांगायचं 1 2 3. आता हे किती झाले तुमचे? 1 पासून हे 3 झाले ह्याची. तिथं पुढं किती झाले? 9 ला परत सांगायचे 3 3 9 3. परत ह्यांनी केले ना की इकडं परत ह्याला बी 3 सांगायची. म्हणजे ह्याचे किती होतात? 9 3 27. परत खाली तयार झाली. 27 ला परत 3 सांगायचे. त्यांनी असे गुतवत 3 3 करत आपल्याला हो 3 3 आपण म्हणजे टाकत तुमची साखळी करायची. साखळी पद्धतीने आपण काय करणार आहे, असे आपल्याला पैसे मिळणार आहेत. आणि आहे ना असं तुम्ही बसून आहे ना किंवा हे काय काम करून सुधारणार आहे तुम्ही. अशा स्कीम मध्ये जर पैसे गुंतवलं ना तर तुम्ही करोडपती होणार. आता आम्ही महिन्याला लागते 1.5 लाख रुपये. 1.5 लाख रुपये. आता स्टार्ट आहे, सुरुवात आहे आमची. मंजिले उन्हीं को मिलती है जिनके हौसलों में जान होती है. हा बरोबर आहे सरांचं ते. कोशिश करणे वालो की कधी हार नाही होत. त्याकरता प्रयत्न करत राहा तुम्ही. प्रयत्न केले ना, आता हे इथं गुंतवले 5,000, तुम्ही करोडपती झाला म्हणून समजा. तुम्ही पुढे साखळे आम्ही पैसे लावायला तयार आहे. पण तुम्ही फसवलं नाही पाहिजे. जबाबदारी घ्या. अहो अजिबात नाही फसवत. आम्ही आहे ना. काय कंपनी आमची जबाबदार आहे याला. या आहे रे, आम्ही दोघं पण इथं गावातली आहेत आम्ही. असं काही काय लोकांनी माग बी असं फसवून गेल्यात. अहो ती वेगळी आहे. करोडपती होईन काय होईन असे फसवून तुम्ही अजिबात विचारच करू नका फसायचा. बरं, ते एकदा तुम्ही- गुंतवलं ना की तुम्ही करोडपती झाला. तुम्ही म्हणताय तुम्ही तसं आहे एकदा ना. 5,000 भरा आणि 3 साखळे करा.
अहो भरणार आता लगेच पैसे देतो. भरा तुम्ही, चला हा. पावती करून टाकू त्यांची. चला करून टाका, चला. नाव आहे ना, नाव घेऊन घ्या. नाव सांगा तुमचं काय? हरिभाऊ नारायण आळुसकर. अरे बाई नारायण हळूसकर. आळुसकर. बर बर. हा. आणि किती आता भरताय? 5 भरताय हा, का 10 पाच भरताय? 5 5,000 भरताय का? 5च आहे. 5 भर. 10,000 केले नाही असते नाही, तर आपली कॅपॅसिटी 5ची आहे. बरं, चालते 5 भरा. काय चालेल ना 5 चालेल. चालते करा. आणि पुढे 3 बागा बरं का तुम्ही लगेच. लगेच शोधात लागा, कारण कसं थांबलं ना की एकदा थांबलं की थांबलं. 2, 3, 4, ठीक आहे, मोजून घ्या. 5, 6, 7, 8, 9, 10. हे बघा, मी तुम्हाला सांगतो एक, हे जे पैसे दिल्यात आणि काय फसवा पैशाचं काम असलं ना, पण मी रांगडा माणूस आहे, हे तुम्हाला माहिती नाही. आता मी ओळखतो तुम्हाला. अरे भाऊ चांगले म्हणून चालू फसवलं तुमच्या त्या टायमाला कळन माझं कसं आहे. फसवणार नाही तुम्हाला. तुम्ही लवकरच आहे ना फॉर्च्युनर गाडीमधून फिरताल. बरं आता तुम्ही इथून कामाला लागा. हा, चालतंय. तुम्ही लोक बघा. आता आम्ही निघतो. राम राम. ठीक आहे, राम राम. लोक बघा आणि आम्हाला फोन करा का रे. चालतंय, चालतंय. चला येऊ का? या या. राम राम गणेश शेठ. राम राम. काय चाललंय? काय नाही बसलो तू. काय निवड दिसतंय? हा निवांत. आज काय सुट्टी आहे काय? हा सुट्टी आहे आज जरा. दोन बसले बरं का. बोला काय आता आहे ना तुमचं नाव सांग. काय गणेश काय? गणेश खंडाबे. खंडागरी. खंडागरी. लोक हे आता तुम्ही इथं गणेश खंडागरी तर तुम्ही 5,000 रुपये लावले. 5 लावले तर तुम्ही काय करायचे, तिकडे 3 बघायच्यात. 3 लोक बघायच्यात. 1, 2 आणि हे 3. 3ला सांगायचे 5-5 हजार रुपये लावायला. 5-5 हजार लावले यांनी. हे किती झाले तुमचे? 15,000 रुपये खाली झाले. या तिघांना काय सांगायचं, इकडे परत 3-3 सांगायचे. यांना 1, 2 आणि हे 3. याला काय सांगायचं, याला 1, 2 आणि हे 3. 1, 2 आणि हे 3. हे किती झाले? 9 झाले. इथं या 9 जणांना बी परत 5-5 हजार रुपये लावायला सांगायचे. 5-5 इथं, 5-5 इथं, 5-5. हे 9 झाले. 9चे परत ह्या सगळ्यांना सांगायचे 3-3 बघा. त्यांचे 27 लोक होते. 27चे परत त्यांना 3-3 बघायचं. अशा रीतीने तुम्ही करत गेले ना की तुम्ही 1 नंबर करोडपती होणार म्हणजे होणार. जीवनात संघर्ष केल्याशिवाय मोठे काय होणार नाही. प्रयत्न केलं ना तरच तुम्ही यशस्वी होणार. आणि प्रयत्नांती परमेश्वर आहे. हे तुम्ही सकाळी जोडत जायचं. चालेल. पण आता स्टार्टला माझ्याकडे 5,000 नाहीत ना. 5,000 बघा काहीतरी कुणाकडून उचल नाही ना, आता एवढे नाहीत ना आपल्याकडे. आता किती आहे तुमच्याकडे? आता आहेत माझ्याकडे 2,000 रुपये आहेत आता. हा हा पूर्ण 3,000 तरी बरं. 3 तरी बरं आहे. नाही ना, 2च आहेत सध्या. बरं चालेल 2 द्या आणि मग परत कधी देतं, राहिलेलं कधी देतं. बाकीच मग पुढच्या देतो काय आलं. पुढच्या वेळेस म्हणजे लई टाइम नका लावू, लवकर द्या. आणि लोक बघा तुम्ही, एक लोक पाहिले ना 2-3 दिवसात आहे ना. हे खात्रीशीर आहे का? 100% तुम्ही काळजी नका करू. ही सगळी जबाबदारी तुमची राहील. जबाबदारी आहे आमची. हे पैसे भरले ना तुम्ही, तुम्ही करोडपती झाला म्हणून समजा. चालतंय, मला आता आहेत माझ्याकडे 2,000. 2-3 दिवसांनी बाकीचे जमा करा. चालतं 2-3 लई दिवस नका लावू, कारण काय होते परत आम्हाला पुढे पैसे भरायचे नाही. काय आमच्याकडे राहणार नाही ती. ठीक आहे चालतंय. मग 2-3 दिवसांनी बघतो. पण आता सध्या 2,000 आहेत. बरं चालतंय 2,000 जमा करा. ठीक आहे, चालतंय. 2,000 जमा करून टाकतो यांचे. आणि काय करा, लोक जमा करा तुम्ही, चालतंय ना. तरच काहीतरी होणार आहे. ठीक आहे, बघतो ना. जीवनात काहीतरी मिळवायचे ना तरी प्रयत्न केले पाहिजे. संघर्ष केल्याशिवाय माणूस मोठं होत नाही. चालू केली आता. चालतं की नाही तुमचे विचार खूप सुंदर आहेत. जीवनात आहे ना प्रयत्न केले तरच काहीतरी सोच सुधारणा होती. का रे आता जर राजूने सांगितलं तसं, आम्ही आहे ना, मी अगोदर काय करायचो की कामाला मजुरी करत होतो. आणि मला ते साहेब भेटले पुण्यातले. का रे साहेबांनी मग आम्हा दोघांना जॉईनिंग केलं. आज आम्ही फॉर्च्युनर गाडीतून फिरतो. का रे आता तुम्ही एवढं सांगताय म्हणलं काहीतरी खरं असेल. अहो 100% खरं आहे. आता आहे ना महिन्याला आम्ही 2 ते 3 लाख रुपये कमवतोय. का रे चालतंय ना. आता प्रयत्न तर केले. आता बघू पुढे अजून काय नाही नाही, लोक जमव तुम्ही. लोक चालतंय. जर जमवले ना हा. तर तुमचं पण करोडपती तुम्ही 100% थोड्या दिवसात असाल. चालतंय ना, काय अडचण नाही. बघतो मी लोक अजून. आणि राहिलेली बाकी एवढं 2 दिवसात देऊन टाका. लवकर जमा करा. ती जर जमा झाली तरच तुमची ती पावती होईल. नाही नाही, ठीक आहे. आणि बघतो तरच 2 तुम्ही दिवसात. त्या स्कीम मध्ये येताल. नाही तर मग काय पैसे देऊन उपयोग होणार. नाही, 2 दिवसात बघतो मी पैसे. आणि लोक फक्त लोक जमा करा. ठीक आहे चालतंय. लोक पण बघतो. येऊ का आम्ही? येतो. आपल्या गावामध्ये काहीतरी कंपनीची स्कीम आली ती आता साहेब लोक येतील, आपण त्यांच्याशी चर्चा करू. हो या नमस्कार नमस्कार नमस्कार. काय चाललंय? काय नाही, बसलो मस्त. काय चाललंय आता? काय घरीच असतं? पाणी घेऊन येतो. ओके ओके.
बाकी काय आता गडबड काही निवांत राहणार काय आता काही पाणी काय म्हणतो बोला मीटिंगची तयारी झालेली आहे. मीटिंगची तयारी झालेली आहे. आता तुमची काही कंपनीची स्कीम आहे ती फक्त सहभावांना सांगा. बरोबर तुम्हाला सांगतो आपली स्कीम आहे. तुमचं नाव काय? सुनील कुसळे. कुसळे बघा आता 5,000 रुपये तुम्ही गुंतवले ना, त्यानंतर इथं तुम्ही काय करायचे, फक्त 3 लोक पाहिजे. 3 मध्ये आता अशी 3 झाली, 1 2 आणि 3. हे प्रत्येकाला काय सांगायचं, 5,000 रुपये गुंतवायचे. आता ह्यांनी 5 केले, ह्यांना काय सांगायचं की तुम्ही 3 लोक बघा, 1 2 3. परत ह्याला काय सांगायचं, तुम्ही 3 बघा, 1 2 3. ह्याला काय सांगायचं, 3 बघा, 1 2 3. ही किती झाली, या 3 जणांची 9 लोक झाली. साखळी पद्धत. साखळी पद्धती 27 खाली प्रत्येकाला 3 पैसे लावायचे, 5,000 रुपये. म्हणजे हे ना सगळे पैसे आले ना भरपूर बेनिफिट मिळणार. फक्त एकदा तुम्ही 5,000 गुंतवले ना, तुम्ही करोडपती झाला. या अशा पद्धतीने जर पैसे लावले ना तर तुमच्यात काहीतरी होईल आणि तुम्ही सुधारून निघताल. आम्ही सुधरून येऊ. पप्या अरे कंपनीची माणसं आलेत, काही स्कीम सांगतात, जर बघ तरी येऊन. काय झालं बोंबला तुला सकाळच्या पारी? अरे कंपनीची माणसं आल्या. कोणची माणसं आली? नमस्ते. अहो हे स्कीम आलेली आहे. काय राजा स्कीमची सुधारणा त्यांना सांगतो कशा. कसली स्कीम आणली? 5,000 रुपये लावले त्यानंतर खाली 3 लोक आपण हे करायचे. कशाची स्कीम आहे तुझ्याकडे बाबा अण्णा? कंपनीची स्कीम आहे की कुठली कंपनी? कंपनीमुळेच आमच्यात ही सुधारणा आहे. अरे काय बाबा ही टाय, ही कपडे सगळं कंपनीची कमाल आहे ही सगळं. आता बाहेर आणली का तू गाडी? तुम्ही कोणाकडे आणलेली? नाही ना काय आमच्या स्वतः आता महिन्याला आहे ना 1,00,000 2 लाख रुपये कमवतोय आम्ही. काय राजू तुला आमच्या स्कीम मध्ये यायचं का? तू ह्याच्या नादी लागला का? अरे 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 राजाच्या नादी लागला काय? शियाना झाला का? अरे मी 10 वर्ष लागला, मला येडा केला तर तुला येडा केला. ही कंपनीचं काम आहे ना, कंपनी बरोबर चांगली आहे. चांगली एकदा तू कंपनी. पैसे गुंतवून बघ. गुतवायला करा कल्याण. 5,000 गुंतवतो. अरे तुझं तर लग्न झालं नाही, तू गुतो आम्हाला 5,000ला 10,000ला का? तू करोडपती होशील. 50 वय झालं त्याचं लागा लग्न नाही लागा, 10 वर्ष मी त्याच्या मागे फिरून मला पोरगी भेटली नाही. त्याचं लग्न पण होईल, सगळंच होईल. आता होतं का दात पडलं सगळं? अरे 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 आता असं साहेब झालं पण काय कोणी कसं साहेब लागा हे अहो, पण चांगली सुविधा केली तुम्ही लागा, चाय कपडे महिन्याला 2 लाख रुपये मिळतात. 2 लाख हा चांगले बाबा. चला गुतो काय करायचं नाव करू का तुझं? अरे मला तू पण माहिती. आमच्यासारखं साहेब होती. या असले कपडे नाही घालणार तू. टाय बी, बोट बी, पाय. अरे 10 वर्ष फिरलो तर कल्याण त्याच्या बरोबर झालं नाही ना, आता व्हायचं का? नाही होईल 100% विश्वास ठेव माझ्या 100% सुद्धा तू सुधारणार. अरे आम्ही का आम्हाला का झालेला तर आम्हाला पैसे यायचे. सुनील शेट करू का तुमचं नाव, मग काय करायचं? आता माझं तर करायचंय, पण आता पप्पू काय म्हणतो ती बघायचं. हे बघ तुझ्या पद्धतीने माझ्याकडे तर उपाय नाही, मला काय त्या स्कीमचं करायचे. आता तू राजाच्या नादी लागला का लागा? राजा सुधारला म्हणून का आपण सुधरू की? 100% सुधारणा होणार आहे. मंजिले उन्हीं को मिलती है जिनके हौसलों में जान होती है. तुम्ही पैसे भरा, करोडपती होताल. बरोबर. अरे काय राजा सांग तुला का सुन्याला, तू करोडपती होता, तुला एका बायकोचा पती होता करोडपती. करोडपती व्हायला. अरे काय 100% होणार आहे. हा, सगळं होईल ते. आता साहेब करोडपती होता. कुणी मुलगी देईन मला? कुणी 5,000 वय झाल्यावर मुलगी बिलकी देतात. अरे आता फॉर्च्युनर गाडीतून फिरत थोड्या दिवसात दात आहे का त्याला लगे बोलकी द्यायला लागले? सगळं होतं बापू. अरे काय प्रयत्न केल्याशिवाय नाही, 10 वर्ष फिरलो मी. अरे कंपनीची माणसं आली आहेत. तुला सगळं विचारपूस कंपनीची केलं माझी पाहिजे ना. याची चांगली सहमत आहे का? राजून आम्ही एकत्र फिरलोय. तुला दिसलेच की आता. हा? संबंध आहे पण आता आमच्यातून बदल झालाय का नाही, काही तुला वाटतंय आता का? चांगलं झालं का? काय आलेलं का बदल वाटतं का? अरे राजाच्या नादी लागून पुन्हा चांगलं झालंय का? सुनील, तुम्ही ना विचार करत नका बसू, वेळ घालू नका. हे बघ बाबा तुझ्या मनाने काय नाही, करायचं? आता काय झालं? बरोबर नाव सांगा त्यांचं. आतापर्यंत सगळं कंपनीने बुडवलेलं आहे. याचं काय राहिलं राजा? तुमच्यासारखी आहेत ना, लय जण येऊन गेले. अरे लय कंपनीने फसवलंय. तू नाही जाणार. त्यांनी 5,000 घेतले. हे ना निगेटिव्ह विचार करायचं सोडून द्या तुम्ही. अहो, लय लोकांनी आम्हाला फसवलं राव. आमच्या पण डोक्याची केस केस बी तू आम्हाला वाचून चांगलं. बरं का? अरे वागतो म्हणजे आता सगळ्यांनी फसवलं तेवढा. अरे आधी ना आमचं काय होतं का आमच्याकडे? आजच्या आम्ही का गाड्या घेऊन फिरतोय. अरे काय गाड्या घेऊन फिरताय का? आम्हाला माहिती गाड्या कुणाच्या आहेत का काय आहे? ते बाहेरने आणल्या आहेत का कुणाच्या आहेत, हा? विचार पॉझिटिव्ह तू. बरं का? हे ना स्कीम 100% सुधारणारी आहे. तुम्ही विचार करा आणि पटकून निर्णय घ्या. तुम्ही विचारतो तुम्ही साहेब उद्या या
चालू काय काय तुम्ही त्या ह्याच्या नादी लागलाय काय मला म्हणताय हो काका काय याच्या नादी लागले राजाच्या नाही माहिती पप्पू काय तुम्ही आहे ना 100% उद्याच्याला येतो काय ते राजाच्या नादी लागून कुठे चांगलं झालं सगळ्या विचार करतो साहेब, चला काय विचार करते सगळ्यांनी फसवलं राजाच्या नादी लागला बघू आता विचार करू. काय